ओम काळेश्वरी ओम नमो भगवती आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे. तर नमस्ते मित्रांनो, ज्यावेळेस आई अंबाबाईची माळ परडी आणि ताट आपल्याकडे येतं त्यावेळेस त्यासाठी बाई असेल किंवा पुरुष असेल तर त्याला महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचं चारित्र्य, शील आणि ब्रह्मचर्य पाळणं गरजेचं असतं. आता ही अशा बाबतीत असं म्हणत नाहीये की आणि ते चारित्र्यशील आपण जर पाळलं नाही तर त्यासाठी खूप मोठे भयंकर परिणाम आपल्याला भोगावे लागतात. परंतु ठीक आहे, ही एक अंधश्रद्धा नसून श्रद्धेचा भाग आहे. जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने जगू शकतो, ज्याच्या त्याच्या पद्धतीने राहू शकतो. परंतु महत्त्वाच्या काही गोष्टी अशा असतात की आपण केलेल्या चुक्या नंतर आपल्याला त्या भोगाव्या लागतात आणि त्याचे भयानक परिणाम कशाप्रकारे होतात तर ते आज आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत. तर ओम काळेश्वरी ओम नमो भगवती आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे. ॲक्च्युली मी आज एक तुम्हाला माझ्या जवळच्या नातेवाईकांपैकी एक कथा सांगणार आहे. ती कथा म्हणजे काय आहे, तर एका बाळआराधनेची कथा आहे. ही लोकं हल्ली सर्रास काय करतात, की लहान मुलांना म्हणजे ज्यांचं लग्न झालं नाही, लहान मुलं म्हणण्याचा अर्थ असा, की ज्यांचं लग्न झालं नाही, अशा मुलांची गेनमाळ केली तरी चालते, परंतु आराधखाना ज्यावेळेस केला जातो, अंबाबाईचं ताट माळ परडी ज्यावेळेस येते, त्यावेळेस तो बाळ आराधी होतो, बाळ आराधीन होते, मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे. तर अशाच प्रकारे एका आमच्या जवळची नातलग, आमची मावशी म्हणजे नात्यातून मावशी होते, अशा मावशीची आज कथा मी तुमच्यासमोर मांडणार आहे, की ज्यावेळेस आई अंबाबाई क्रोधित होते, ज्यावेळेस ती रागामध्ये येते, त्यावेळेस कसे राग होतो आणि काय होतो. तर आज मी फक्त एक तुम्हाला भीती निर्माण करण्यासाठी नाहीये, पण एक श्रद्धेचा भाग म्हणून मी तुमच्यासमोर ही कथा सादर करतोय. याच्यामध्ये कुठलीही अंधश्रद्धा नाहीये किंवा भीती बाळगू नका किंवा मनामध्ये काहीही आणू नका. मला हेच तुम्हाला सांगायचं आहे. ती मावशी जी होती ती लहानपणीपासून म्हणजे तिच्या आई-वडिलांना ती एकुलती एकच मुलगी होती. आई, वडील आणि ती मुलगी. असे तिघा जणांचा खूप असा सुंदर काय म्हणतात ना, घर प्रपंच आणि चालू होता. आता त्या परिस्थितीमध्ये त्यांनी आमचे जे माझे गुरु जे आहेत, गुरु आई जे आहेत, त्या गुरु आईकडूनच त्यांनी ही दीक्षा घेतलेली होती त्या मुलीने. आता त्या मुलीने दीक्षा घेतल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तुळजाभवानीला एक वचन मागितलं होतं. कारण त्यांना भरपूर दिवसापासून मूल-बाळ काय होत नव्हतं. म्हणून त्यांनी त्या तुळजाभवानीला नवस करून त्यांना काय म्हणतात ना, आदिमाया शक्तीला, जगदंबेला नवस केला, की "आई आम्हाला मूल-बाळ दे. जे मूल-बाळ होईल ते मूल-बाळ आम्ही तुझ्या नावानं शेवटपर्यंत तुझी सेवा करण्यासाठी आम्ही त्या मूलबाळाला काय म्हणतात ना, तुझ्या सेवेसाठी अर्पण करू म्हणून किंवा तुझ्या सेवेत लावू म्हणून असं त्यांनी नवस केला. आणि कालांतराने या 2 जोडप्यांना ती मुलगी जन्माला आली. आता जन्माला आल्यानंतर ही एकुलती एक मुलगी त्यांच्यानंतर त्यांना मूलबाळ झालं नाही आणि मग मूलबाळ झालं नसल्यामुळे त्या मुलीला आता करायचं तरी काय? म्हणून त्यांनी लहानाचं मोठं केलं आणि तिचं संगोपन केलं. परंतु तिला देवीला वचन दिलं होतं, की "आई जगदंबे, आई तुळजाभवानी, जी काय आम्हाला मूल होईल, त्या मुलाला आम्ही तुझ्या सेवेमध्ये अर्पण करू." आणि त्या मुलीला जगदंबेचं, आई तुळजाभवानीचं संचार यायला लागला आणि त्यांनी ती बाळ आराधीन तिला आधीपासूनच घोषित केली होती. मग ती एवढी मुलगी सुंदर दिसत होती, की वयात आली. वयात आल्यानंतर तिचा आराधखाना वगैरे झाला. परंतु हे तिच्या घरच्यांच्या आणि तिच्या स्वइच्छेने होतं, की ती बाळ आराधीन होते म्हणून. असं नाहीये. तर मग ही बाळ आराधीन झाल्यानंतर विषय असा झाला, की कालांतराने ही खूप गाण्याचे प्रोग्राम करायला लागली, आराध्यांचे बैठकी घ्यायला लागली, घेनमाळ करायला लागली आणि खूप काही सुंदर असं तिचं चाललेलं होतं. परंतु काय म्हणतात ना, विनाशकालीन विपरीत बुद्धी अशा प्रकारे एखाद्याला जर विनाशाकडे जर ओढ घ्यायची असेल किंवा विनाश जर होण्याचा असेल ना, तर त्या माणसाच्या मनामध्ये वाईट-वाईट विचार आणि काय म्हणतात ना, माणूस ऑटोमॅटिक त्या गोष्टीकडे आकर्षित झाला जातो. की ते थोडंसं बिझनेसमध्ये उतरली. देवाधिकाचा कार्यक्रम करता-करता ती बिझनेसमध्ये उतरली आणि बिझनेसमध्ये उतरल्यानंतर तिने काय केलं, की तिच्या भावकीतला एक मुलगा होता. त्या मुलाबरोबर ती भाजीपाल्याचा व्यवसाय करायला लागली. आता भाजीपाल्याचा व्यवसाय करताना ती आठवड्याचा जो बाजार असतो, त्या आठवड्याच्या बाजारामध्ये जायची आणि आठवड्याच्या बाजारामध्ये तो भाजीपाला विकायची. आता तिने काय केलं, की त्या व्यवसायामध्ये पण तिला प्रगती मिळाली आणि व्यवसायात प्रगती मिळाल्यानंतर
पर्यायी तिने काय म्हणतात ना, की एक गाडी पण घेतली. म्हणजे खूप ग्रो झाली त्या व्यवसायामध्ये. आणि मग गाडी घेतल्यानंतर तिने काय केलं, की तो मुलगा, तो भावकीतला मुलगा आणि ती असं आठवड्याचा बाजार करायला लागले. आता आठवड्याचा बाजार करायला लागल्यानंतर कोणाचंही साहजिकच आहे, की ज्यावेळेस स्त्री आणि पुरुष कोणताही असू द्या, कसाही असू द्या, पण ते ज्यावेळेस सातत्याने एकमेकांबरोबर येतात किंवा काय म्हणतात ना, तर त्यावेळेस एकमेकांच्या वीक पॉइंट म्हणा किंवा भावना म्हणा किंवा काही इतर गोष्टी, की त्या जुळल्या जातात आणि त्यामुळे माणसाचं काय म्हणतात ना, विनाशाकडे पाऊल चाललं, की त्या गोष्टी माणसाकडनं घडतात आणि असं जाऊन जे त्या मुलीने म्हणजे काय म्हणतात ना, लहानपणीपासून बाळ आराधीन झाली आणि बाळ आराधनेचं ते पावित्र्य पाळलं होतं आणि तो वयाच्या 45च्या घरानंतर 45 पार केल्यानंतर त्या बाईचं ते पाऊल जे आहे, ते पाऊल घसरलं आणि त्या भावकीतल्या मुलाबरोबर तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले आणि प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर मला पुढची गोष्ट सांगायची गरज नाही. तुम्ही समजून जा, की नको त्या गोष्टी घडल्या गेल्या. म्हणजे ज्या मुलीने आई अंबाबाईचं पावित्र्य हे कित्येक दिवस आणि कित्येक काळ पाळलं, म्हणजे वयाच्या 45शी 50शी वयापर्यंत जे पावित्र्य पाळलं, ते जे पावित्र्य आहे ते काय म्हणतात ना, या गोष्टीमुळे भंग झालं आणि भंग झाल्यानंतर एक दिवस असा वेळ प्रसंग आला, की कालांतराने तिला जे गाव राहत होती त्या गावामध्ये आणि मग ह्या गोष्टी काय म्हणतात ना, माणूस म्हणतो ना, की पारलेला वास झाकत नाही. तर ह्या गोष्टी कधीच झाकत नाही. तर ह्या गोष्टी अशा उघडकीस आल्या. उघडकीस आल्यानंतर तिला कालांतराने ते गाव सोडावं लागलं आणि गाव सोडल्यानंतर ती दुसऱ्या गावामध्ये गेली. पण बघा जगदंबेचं काय म्हणतात ना, सत्व असं आहे, की तिला जर वाईट गोष्ट आवडली नाही, तर ती कधी कोणाचा संहार करेल, कधी कोणाचा अंत करेल हे सांगू शकत नाहीये. तर मग असं असताना ती दुसऱ्या गावामध्ये गेली, दुसऱ्या गावामध्ये राहिली ती. आता राहिल्यानंतर कालांतराने ती परत देवी क्षेत्रामध्ये आली. देवी क्षेत्रात आल्यानंतर याचा कार्यक्रम कर, त्याचा कार्यक्रम कर, गुरुलेकी कर, हे कर, ते कर, अशा पद्धतीने केलं. परंतु तिने जे तिचं ते कार्य आणि ते प्रेम जे चालू होतं, तिचं ते तशाच पद्धतीने ते चालू होतं. आणि मग असं चालू असताना पहा, की भक्तीमध्ये आहे ना, भक्तीमध्ये ज्यावेळेस आपण भक्ती रसामध्ये किंवा भक्तीमध्ये आपण उतरतो, त्यावेळेस महत्त्वाची गोष्ट काय असते माहिती आहे का, की आपलं चारित्र्य पाळणं, सांभाळणं. कारण का तर आपण भक्ती करतोय, तर आपण भक्ती करत असताना आपण कुठेतरी आपलं शील जपणं पण गरजेचं असतं. त्याच्यामुळे काय होतं, की आपली जी देवावरची श्रद्धा किंवा आपल्यात जी पॉवर आहे देवाची, ती पॉवर आपली कमी होते आणि या गोष्टीमुळे ह्या गोष्टीकडे माणसाने वळू नये. आणि मग असं झालं तिच्याकडनं. झाल्यानंतर कालांतराने काही दिवस लोटले गेले. पण लोटले गेल्यानंतर अक्षरशः मग पहिल्यांदा त्या मुलीचे वडील वारले. वडील वारल्यानंतर आई आणि ती राहिली, जिवंत राहिली. मग आई आणि ती राहिली. कसाबसा थोडे दिवस त्यांचं चालू होतं. पण कालांतराने असा विषय आला, की तिची जी आई आहे, ती आई पण मेंटल झाली वयानुसार आणि मेंटल झाल्यानंतर तीही अ, वारली गेली आणि ही जिवंत होते आणि ह्या दोघांचं ते काय म्हणतात ना, प्रेम प्रकरण या गोष्टी चालूच होत्या. परंतु आदिमायाशक्ती पण जर तुम्ही तिच्याशी लग्न लावलेलं आहे आणि तिच्याशी जर संसार करताय, म्हणजे एक लग्न लावलं म्हणजे आपण तिच्याशी संसार करतो. म्हणजे आपण एकरूप होतो त्या आदिमायाशक्तीबरोबर आणि ही बाळ आराधीन झालेली होती. आणि बाळ आराधनेचा नियम असा आहे, की बाळ आराधनेने बाळ आराध्याबरोबरच लग्न करावं लागतं. बाळ आराधनेबरोबरच लग्न करावं लागतं. जसं अ, आपण खंडोबाची मुरळी पाहिली, तर ती वाघ्याबरोबरच लग्न करते किंवा वाघ्याने मुरळीबरोबरच लग्न करायचं. अशा पद्धतीचं बाळ आराध्याची गोष्ट असते. आणि मग ही आई अंबाबाई क्रोधित झाल्यानंतर काय होतं माहिती आहे का? कर्माचा किंवा पापाचा घडा म्हणतो ना आपण, हा एकदा भरला, की मग तिथे भगवंत तुम्हाला सुट्टी देत नाहीये. आणि अशाच पद्धतीने हा पापाचा घडा भरत चालला होता आणि भरल्यानंतर आई जगदंबेचा क्रोध अनावर झाला आणि हा क्रोध अनावर झाल्यानंतर अक्षरशः जशी आई जगदंबेचा जन्म कशातून झाला? होमातून झालेला आहे. जगदंबेचा जन्म कशातून झालाय? होमातून झालेला आहे. तशा पद्धतीने अख्ख्या घराला जशी होमाची आग असते, त्या होमाची आग असल्यासारखं अख्खं घर पेटून निघालं आणि अख्ख्या घरामध्ये अक्षरशः ती
आमची मानलेली मावशी अक्षरशः त्या घरामध्ये जळून खाक झाली. काय? अक्षरशः जळून ती खाक झाली. म्हणजेच काय मला सांगायचं एकच तात्पर्य होतं, की जगदंबेची सेवा करताना पावित्र्य किंवा चारित्र्य टिकवणं तेवढंच महत्त्वाचं आहे, की नुसता देव आला आणि देव घेतला आणि देवाचं जर व्यवस्थित केलं नाही, तर त्याचा उपयोग काहीच नाही. म्हणून देव ज्यावेळेस आपल्याकडे येतो, तो आपल्याला जरी मी पहिल्या पण सांगितलं, की वाईट व्यक्तीकडे म्हणजे जो नालायक व्यक्तीकडे, अशा व्यक्तीकडे जरी येत असेल ना, तरी तो कशासाठी येतो, की तुम्हाला समाजात बसवण्यासाठी. आज विधवा बाई जरी असली, तरी त्या विधवा बाईला सुवासनीचा मान का आहे माहिती आहे का? की तिला मान कशामुळे असतो, की विधवा बाई जोपर्यंत नवरा आहे तिला, म्हणजे नवरा आहे म्हणजे तिचं लग्न झालं, तिला टिकली लावते कपाळाला, तोपर्यंत ती सुवासीन मानली जाते. परंतु ज्यावेळेस तुमचं जगदंबेबरोबर माळपर्डी तुमच्याकडे येते, त्यावेळेस तुमचं जगदंबेबरोबर आई अंबाबाईबरोबर लग्न लागलं जातं. त्यामुळे तुम्ही जी नवरी असता, तुम्ही सुवासीन असता, ती जगदंबेची सुवासीन असता, त्या जगदंबेची दासी असता. म्हणून सगळ्या गोष्टींचं पावित्र्य पाळणं सुद्धा गरजेचं आहे, की जेणेकरून आपल्या काही छोट्या-छोट्या चुक्या असतात आणि या छोट्या चुकांमुळे काय होतं, की आपल्याला पण भोगावं लागतं आणि आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीला सुद्धा त्या गोष्टी भोगाव्या लागतात. तर तूर्तास मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. काही भक्तांचा जर अशा काही कथा असतील किंवा अनुभव असेल, तर नक्कीच आपण पॉडकास्ट चालू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये सहभागी व्हा. कारण सहभागी झाल्यानंतर तुमच्याही काही जे अनुभव असतील, देवी-देवतांचे अनुभव असतील, देव कोणाला प्रसन्न झालेला असेल, कोणाला पावन झालेला असेल, भूतबाधा असेल, कर्णीबाधा असेल, पिशाच्च असेल किंवा काही लोकांचे काही अनुभव जर लोकांना शेअर करायचे, की जेणेकरून इतरांच्या जीवनामध्ये बदल होईल. कारण का दैवी शक्ती अशी आहे, की ती ब्रह्मांडाच्या किंवा तुमच्या विज्ञानाच्या पलीकडे जाऊन ती शक्ती आहे. त्याच्यामुळे ज्या लोकांना या शक्तीचा अनुभव आलेला आहे, तर ते लोकं नक्कीच आपल्या आईभक्त चॅनल किंवा आईभक्त पॉडकास्टमध्ये सहभागी होऊन आपली कथा मांडू शकतात आणि त्यांना चान्सही देतोय. आपण पुढच्या महिन्यापासून याचीच एक वेगळी कन्सेप्ट तयार केलेली आहे, की पॉडकास्टचं आपण कॉम्पिटिशन करणार आहे. म्हणजे पॉडकास्ट विजेता म्हणून एक घोषित करणार आहे आपण. आईभक्त पॉडकास्ट विजेता म्हणून आपण एक कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे. तर ज्या लोकांना या कॉम्पिटिशनमध्ये सहभागी व्हायचंय, त्यांना लाईव्ह केलं जाईल, त्यांना मान-सन्मान दिला जाईल, त्यांना ट्रॉफी दिली जाईल. अशा पद्धतीने आपण पॉडकास्ट करतोय. तर ज्या भक्तांना या पॉडकास्टमध्ये, या कॉम्पिटिशनमध्ये, या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि रोख रक्कम पारितोषिकही आपण ठेवणार आहोत. तर या पद्धतीने आपण आपल्या आईभक्त चॅनलमध्ये पॉडकास्टमध्ये सहभागी व्हावं, अशी मी सर्वांना विनंती करतो आणि तूर्तास हा व्हिडिओ इथेच थांबवतो. ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती, आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे. धन्यवाद. बाय बाय.